नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत. तर तेवढ्यात यश तेथे येतो आणि अरुंधतीला धरून गोल गोल फिरवत म्हणतो, आई तू खूप भारी आहेस, तुझ्यासारखी आई या जगात नाहीये. तर अरुंधती विचारते, काय झालं, एवढं का खुश आहेस? तर यश म्हणतो, आई काय कमाल जेवण केलं होतंस तू. ते फॉरेनर्स अक्षरशः बोटं चाटत बसले होते. तर अरुंधती म्हणते, अरे वा, आवडलं त्यांना? आणि तुझी ट्यून ती आवडली का? तर यश म्हणतो, हो ती सुद्धा खूप आवडली आणि अनिशचं लिरिक्ससुद्धा खूप आवडलं. आणि तू मोदक केले होतेस ना? त्या एका मोदकाकडे बघून फॉरेनरने मला विचारलं, मिस्टर यश व्हॉट इज इट कॉल्ड? त्यावर मी त्याला म्हणालो, हे आमचे इंडियन मोमोज आहेत. तर दोघं मिळून हसायला लागतात. तर यश म्हणतो, आमच्या देवाला म्हणजे गणपती बाप्पाला उकडीचे मोदक खूप आवडतात. त्याची आई त्याच्यासाठी करायची. म्हणजे बघा किती फार जुना पदार्थ आहे. तर अरुंधती विचारते, त्यांना गंमत वाटली असेल रे? तर यश म्हणतो, त्यांनी मोदक गणपती बाप्पासारखे फस्त केले. तर अरुंधती म्हणते, चला त्यांना आवडलं ना, ते महत्त्वाचं. तर अरुंधती म्हणते, मी फक्त अन्न शिजवलं. खरा अन्नदाता तर आपला शेतकरी आहे, जो शेतात रोज राबतो, धान्य पिकवतो, म्हणून आपल्याला रोज जेवायला मिळतं. तर यश म्हणतो, हे मात्र अगदी खरं आहे. सगळ्या शेतकऱ्यांना माझ्याकडून साष्टांग नमस्कार. तर अरुंधती म्हणते, माझ्या क्लासचा वेळ होत आहे, मी आवरते जरासं, विद्यार्थी येतील आता. तर यश म्हणतो, ठीक आहे, पण संध्याकाळी मी माझी ट्यून तुला ऐकवणार आहे, त्यावर मला तुझं ऑनेस्ट ओपिनियन पाहिजे. आणि उकडीच्या मोदकांसाठी खूप खूप थँक्यू. आणि तेथून जातो. दुसरीकडे सुलेखाताई नितीनच्या ऑफिसमध्ये येतात. तर नितीन म्हणतो, या सासूबाई या, सुनबाईंना भेटून आलात ना? दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर ते आनंदात दिसताय, चेहऱ्यावर बघा कसा ग्लो आलाय. तर सुलेखाताई म्हणतात, हो भेटून आले मी तिला, पण मला तुला असं विचारायचं होतं की अरुंधतीने आशूच्या इन्शुरन्सचे पैसे घेतले का? तर नितीन म्हणतो, मावशी मला वाटलं तू इतक्या दिवसांनी अरुंधतीला भेटलीस तर तिच्याबद्दल बोलशील. तुम्ही काय केलंत, काय बोललात ते सांगशील, पण हे आशूच्या इन्शुरन्सच्या पैशांचं तुझ्या डोक्यात कुठून आलं? तर सुलेखाताई म्हणतात, ते सगळं मी तुला सांगणारच आहे, पण आत्ता मी जो तुला प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे ना मला. तर नितीन म्हणतो, हो तिने इन्शुरन्सचे पैसे स्वीकारलेत, कारण ते तिचेच पैसे होते आणि ते तिच्या हक्काचे होते. तिचा विचार करूनच आशूने इन्शुरन्स काढला होता. तर सुलेखाताई म्हणतात, हो अगदी बरोबर आहे, ते पैसे तिचेच होते, त्याच्यावर तिचाच हक्क होता. पण मग माझ्या कानावर आलेली गोष्ट खरी आहे का? तर नितीन विचारतो, काय कानावर आलंय तुझ्या? तर सुलेखाताई विचारतात, अरुंधतीला मिळालेले हे पैसे तिने अभिला दिलेत का? तर नितीन विचारतो, म्हणजे? तर सुलेखाताई म्हणतात, आशूने हा इन्शुरन्स अरुंधतीसाठी काढला होता ना, त्याच्या मागे तिचं काही अडायला नको, पैशांसाठी तिला कोणावर अवलंबून राहायला नको म्हणून ना. मग तिला मिळालेले हे सगळे पैसे तिने अभिचं कर्ज फेडायला वापरले, हे खरं आहे का? तर नितीन म्हणतो, तुला हे कोणी सांगितलं मावशी? अरुंधतीचे सगळे आर्थिक व्यवहार अजूनही मीच सांभाळतो, त्यामुळे मी कन्फर्म तुला सांगू शकतो की अरुंधतीने हे असं काहीही केलेलं नाहीये. इनफॅक्ट ती तर इन्शुरन्सचे पैसे घ्यायला सुद्धा तयार नव्हती. आम्ही सगळ्यांनी तिला खूप समजावलं, तेव्हा कुठे ती ते पैसे घ्यायला तयार झाली. तर सुलेखाताई म्हणतात, पण अभिला पैसे दिलेत ना तिने, मग ते कुठले दिले पैसे? तर नितीन म्हणतो, अभिच्या कर्जाचे सगळे पैसे तिने दिले नाहीयेत, पार्ट पेमेंट केलंय आणि ते सुद्धा तिच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे पैसे होते. तिला मिळालेलं मानधन होतं ते, ज्याला तिने इतक्या वर्षात हातसुद्धा लावला नव्हता. अरुंधतीने जर आत्ता अभिला मदत केली नसती ना, तर त्या गुंडांनी त्याचं काय केलं असतं याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण. त्यांनी अभिला रस्त्यात गाठून मारलं होतंच, पण जानकीला सुद्धा घेऊन जायची धमकी दिली होती. आता तूच मला सांग, अशा वेळेला कुठली आई आपल्या मुलाच्या मदतीला धावून जाणार नाही? तर सुलेखाताई म्हणतात, मान्य आहे मला, अशा वेळेला मदत करायलाच हवी, पण अरुंधतीचं कसं आहे, ती स्वतःचा विचार न करता दुसऱ्याच्या मदतीला धावून जाते. इतके दिवस ते ठीक होतं कारण आशू होता तिच्या पाठीशी, पण आता ती एकटी आहे ना, म्हणून. तर नितीन म्हणतो, मावशी मी तुला खरंच सांगतोय, अरुंधतीने इन्शुरन्सचे पैसे अभिला दिले नाहीयेत. अरुंधतीने त्यातला 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. उलट आता तिचा रोजचा खर्च भागवण्यासाठी तिने गाण्याचे क्लासेस सुरू केलेत. तिला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. अरुंधती इतकी निस्वार्थी व्यक्ती मी आजपर्यंत बघितली नाही. तिला फक्त प्रेम हवंय आणि तिच्या बिचारीच्या नशिबात तेच नाहीये. ती सगळ्यांचं एवढं करते, पण सगळे तिच्या भावनांशी खेळतात. तिची मुलं, तिचा एक्स हजबँड, कोणीच तिच्याशी चांगलं वागत नाही.
मावशी अगं, तुझ्यासाठी सुद्धा तिचा जीव अक्षरशः तुटत होता, पण तू सुद्धा तिला संशयाच्या चौकटीत उभं केलंसच ना. तर सुलेखाताई म्हणतात, मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तिच्या साधेपणाची भीती वाटते मला कधी कधी. काळजी वाटते मला तिची. आशूने तिच्यासाठी म्हणून पैसे ठेवलेत ना. एकटी आहे ती आता, कोणाचा आधार आहे तिला. लोक सगळ्या वेळेला धावून येतात, पण पैशांचा प्रश्न आला की कोणी कोणाचं नसतं. आणि अरुंधतीचं म्हणशील तर ती कधीच स्वतःचा विचार करत नाही. पण तसं करून चालणार नाही ना. आता तिने स्वतःची सुद्धा स्वप्न पूर्ण करायला हवीत. या जगात प्रत्येकाला थोडंफार तरी व्यवहारी व्हावंच लागतं. कोणी कोणाला आयुष्यभर पोसत नसतं. तर नितीन म्हणतो, अगदी बरोबर आहे मावशी तुझं. मला सुद्धा अरुंधतीची त्याच बाबतीत काळजी वाटते. तर सुलेखाताई म्हणतात, आपण तिच्या पाठीशी उभं राहूच, पण आपण तरी तिला किती दिवस पुरणार आहोत. हा जो इन्शुरन्सचा पैसा आहे तो तिच्या हक्काचा पैसा आहे ना. तो तिने जपून ठेवायला हवा. जगण्यासाठी पैसा लागतोच. उद्या काही आजारपण आलं, एमर्जन्सी आली तर कोण करेल तिला मदत? पैसाच मदत करेल ना. कोणी काहीही म्हणू दे, जग पैशावरच चालतं. तिचे सगळे व्यवहार तू बघतोयस हे ठीकच आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे तुला, भावनेच्या आहारी जाऊन तिला काहीही करू देऊ नकोस. तर नितीन म्हणतो, हो मावशी. इकडे आप्पा म्हणत असतात, सुलेखाताई आणि अरुंधतीमधले गैरसमज दूर झाले, हे बरंच झालं. शेवटी त्या दोघीच एकमेकींना आधार आहेत. दोघीही एकट्या पडल्या होत्या, आता सोबत राहिल्या तर दोघींना एकमेकींची सोबत होईल. तर आजी म्हणते, त्या दोघी कसल्या एकत्र येत आहेत? सुलेखाताई राहतात आश्रमात. अरुंधती काय अनाथ असल्यासारखी तिकडे जाऊन राहणार का? इथे आहे तीच बरी आहे. सुलेखाताईंनी ते घर ठेवलं असतं तर त्या दोघी एकत्र येऊ शकतात. या बोलण्याला काही अर्थ होता. आता त्या अरुंधतीशी बोलल्या काय न बोलल्या काय, काय फरक पडतो? शेवटी दोघी राहणार वेगळ्याच ना. तर संजना म्हणते, आई, अरुंधती आणि सुलेखाताई वेगळ्या राहिल्या तरी अरुंधतीकडे भरपूर पैसा येणार आहे आता. आशुतोषच्या इन्शुरन्सचा तर आला आहेच, आणि आता त्या दोघींचं पॅचअप झालंय म्हटल्यावर घराचे जे पैसे येतील त्यातला वाटा सुद्धा मिळेलच ना. तर आप्पा म्हणतात, पैसे का मिळतील? ते घर सुलेखाताईंचं होतं. तर संजना म्हणते, पण त्यांचा वारस कोण? आशुतोष. पण तो आता जगात नाहीये, म्हणजे ते सगळं त्याच्या बायकोला मिळणार, म्हणजेच अरुंधतीला. अरुंधतीचं ना आता गोष्टीतल्या अलिबाबासारखं झालंय. खुलजा सिमसिम म्हटल्याबरोबर तिच्या नशिबाचं दार उघडलं आणि तिला भरपूर खजिना मिळाला. तर आप्पा म्हणतात, अगं, कितीही पैसा असला तरी एकटीने जगणं सोपं आहे का? दोघं असते तर त्यांनी आनंदाने त्या पैशाचा उपभोग घेतला असता. आता एकटी अरुंधती काय करणार? तर संजना म्हणते, हातात पैसा असला ना की सगळं करता येतं. एक वेळ माणसं नसले तरी पैसा हवा. या जगात पैसा वाचूनच सगळं अडतं. आणि आता सध्याचं अरुंधतीचं जे आयुष्य आहे ना, खरंच हेवा करण्यासारखं आहे. कोणाची जबाबदारी नाही. एकटीला जसं आयुष्य हवंय तसं तिला जगता येतं. आता तेवढा अमाप पैसा आहे. आयुष्य असावं तर हे असं असावं. त्यावेळी यश आणि आरोही तेथे येतात. तर संजना म्हणते, हे बघा, आपल्या घरातले लकी कपल. यांच्या नशिबाचं दार अजून उघडलंच नाहीये, पण ते उघडण्यासाठी कोणाला धरून ठेवायचं ते त्यांना चांगलंच कळतं. तर यश म्हणतो, आमच्याविषयी काही चर्चा चालू आहे का? तर संजना म्हणते, मी यांना सांगत होते तुमची हनीमून फेज अजून संपलीच नाहीये. तर यश म्हणतो, आमची हनीमून फेज संपायला अजून सुरूच झाली नाहीये. तू आमच्या आयुष्यात नको लक्ष घालूस, तू तुझ्या आयुष्यात काय चाललंय ते बघ आधी. तर अनघा म्हणते, यश, आत्ताच आला आहात ना, जरा बसा शांतपणे, उगाच वादविवाद नकोयत. आणि आरोहीला विचारते, तुला काही होतंय का? तू खूप लो दिसतीयस. तर आरोही म्हणते, थोडंसं अस्वस्थ वाटतंय, डोकंही जड झालंय, मळमळतंय, खायची पण इच्छा होत नाहीये. बहुतेक ॲसिडिटी झाली असेल. आय डोंट नो व्हॉट, पण काहीतरी विचित्र वाटतंय. अनघा विचारते, मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊन आलात का? तर आजी लगेच म्हणते, काहीतरी काय बोलतीयस, एवढ्यात डॉक्टरांकडे जायची काही गरज नाहीये. आरोहीला जवळ बसायला सांगते आणि विचारते, कधीपासून होतंय हे सगळं? आरोही म्हणते, 4-5 दिवस झाले असतील. तर आजी म्हणते, आता तुम्ही बाहेर गेला होतात ना, तर कसे गेला होतात? रिक्षाने का दुचाकीने? आरोही म्हणते, आजी, इथे त्याचा काय संबंध आहे? तर आजी म्हणते, फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. तर आरोही म्हणते, आम्ही बाईकवर गेलो होतो. तर आजी म्हणते, मग आजपासून दुचाकीवर बसणं बंद करायचं. आणि यशला म्हणते, आजपासून कुठेही जायचं असेल तर अनिरुद्धची कार घेऊन जा, तिला दुचाकीवर बसवायचं नाही. तर यश विचारतो, का पण? तर आजी म्हणते, का म्हणून काय विचारतोयस? मला सगळं कळलंय. माझं म्हणणं लगेच मनावर घेतलंस ना तू? तर यश म्हणतो, कुठलं म्हणणं? काय म्हणायचंय काय तुला? बाकीच्यांना मात्र काही कळत नसतं.
इकडे अरुंधती आणि नितीन एकमेकांना भेटलेले असतात. तर नितीन अरुंधतीला म्हणतो, इन्शुरन्सच्या पैशावर तुझाच अधिकार आहे. मावशीचा गैरसमज झाला होता, पण मी तिच्या मनातले सगळे डाऊट्स क्लिअर केलेत. तर अरुंधती म्हणते, माझा सुलेखा ताईंवर राग नाहीये. त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्यांनी हाच विचार केला असता. सुलेखा ताई बोलल्या म्हणून मी त्या इन्शुरन्सच्या पैशांना नाही म्हणत नाहीये. तर नितीन विचारतो, मग आता काय कारण आहे अरुंधती? तू इन्शुरन्सचे पैसे स्वीकारले होतेस ना, मग आता नाही का म्हणतीयेस? अरुंधती म्हणते, मला या पैशांचं ओझं वाटतंय. हे पैसे माझ्याकडे आले आणि लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा वाढल्या. हे आशुतोषच्या कष्टाचे पैसे आहेत. चुकून माझ्याकडून इकडे तिकडे खर्च झाले तर मला आयुष्यभर खात राहील. तर नितीन म्हणतो, तू इतकी विचारी आहेस, हे पैसे तुझ्या हातून चांगल्या मार्गालाच जातील. वायफळ खर्च तू करणारच नाहीस, माहिती आहे मला. तर अरुंधती म्हणते, वायफळ खर्च नाही, पण नात्याच्या मोहात माझ्याकडून हे पैसे कोणाला चुकून दिले गेले तर? मला तसं व्हायला नकोय. प्लीज तुम्ही हे पैसे घ्या. तर नितीन म्हणतो, सगळेच पैसे देऊन टाकलेस तर तू काय करणार आहेस? तर अरुंधती म्हणते, मी गाण्याचे क्लासेस घेतीये ना, आणि मला कोणी गाण्याची संधी दिली तर ती सुद्धा मी स्वीकारणार आहे. तर नितीन म्हणतो, हे रोजच्या जगण्यातलं झालं. उद्या काही इमर्जन्सी आली, काही आजार झाला तर काय करणार आहेस? पैसा कुठून उभा करणार आहेस? तर अरुंधती म्हणते, तेव्हा माझ्याकडे माणसं आहेत की, माझा हा भाऊ आहे, माझी मुलं आहेत. अशा वेळेला ती माझ्यासाठी धावून येणार नाहीत का? येतील की, खात्री आहे मला. पैशांसाठी नाती बदलताना पाहिली आहेत मी. पैसा नकोय मला, माझी माणसं माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. आणि आता सुलेखा ताईंमधले माझ्यामधले सगळे गैरसमज दूर झालेत. माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे, मला बाकी काही नको. तर नितीन म्हणतो, जिथे पैशांचा प्रश्न येतो ना, तिथे कोणी कोणाचं नसतं. तर अरुंधती म्हणते, तरी सुद्धा नितीन, मला हे पैसे नकोत. माझ्यापेक्षा या पैशांची जास्त गरज असलेले लोक आहेत या जगात. त्यांना जर त्याचा उपयोग झाला तर मला जास्त आवडेल. मी स्वखुशीने हे आश्रमाला देतीये, प्लीज घ्या. तर नितीन म्हणतो, अरुंधती पुन्हा एकदा नीट विचार कर. तर अरुंधती म्हणते, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय. प्लीज हा चेक स्वीकारा, मी विनंती करते तुम्हाला. अरुंधती ते पैसे नितीनकडे देते. तर नितीन म्हणतो, एरवी मी तुझ्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुझ्या मागे उभा असतो, पण आज तू घेतलेला निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. सगळे पैसे आश्रमाला देऊन तू खूप मोठी चूक करतीयेस. या जगात कोणी कोणाचं नसतं, सगळी नाती ही स्वार्थासाठी असतात. प्रत्येक जण फक्त व्यवहार बघत असतो. तर अरुंधती म्हणते, मला हेच नकोय. मला अशी नातीच नकोयत ज्यात फक्त व्यवहार आहेत. मोकळं जगायचे मला. अति पैसे असले तरी चिंता असते. गरजेपुरते असले बास झालं. कुठल्याच दडपणाखाली नाही राहायचंय मला. प्लीज नाही म्हणू नका. तर नितीन म्हणतो, ठीक आहे, तू आग्रह करतेयस म्हणून मी हा चेक घेतोय. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कधीही काहीही लागलं तरी प्लीज मला सांग. संकोच करू नकोस. तर अरुंधती म्हणते, सगळ्यात आधी मी तुमच्याकडेच येईल. तुमच्यात कसला आलाय संकोच? मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी आहात. इकडे आजी आरोहीला म्हणते, आता जास्त धावपळ करायची नाही. तुला काही खावंसं वाटलं ना तर लगेच मला सांग. मी तुला करून देत जाईन. आणि बाहेरचं उघड्यावरचं काही खायचं नाही. मन प्रसन्न आणि शांत ठेवायचं. तर यश म्हणतो, आजी जरा थंड घे. आरोहीला फक्त ॲसिडिटी झाली आहे. तर आजी म्हणते, तू गप रे, तुला काय कळतंय? एवढी बाळंतपणं केलीयेत मी, मला कळणार नाही का? बघ ना आरोहीचा चेहरा कसा खुललाय ते. तर अनघा म्हणते, हे मात्र बरोबर आहे हा यश, आरोहीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतंय. तर आजी म्हणते, हो की नाही ग, मी पण तेच म्हणत होते. तर यश म्हणतो, अनघा तू शांत बसा, उगीच हवा देऊ नकोस. आरोहीचा चेहरा बघ, काही तेज वगैरे नाहीये, वैतागलीये ती. आजी ही अनघा तुझी खेचतीये. आरोहीला फक्त ॲसिडिटी झाली आहे, बाकी काही नाही. तर आरोही म्हणते, आजी 2-4 रात्री माझी झोपच व्यवस्थित झालेली नाहीये, जागरण होतायत नुसती. तर अनघा विचारते, हो का यश? मग बरोबर आहे, होणारच ना ॲसिडिटी. तर यश म्हणतो, आरोही तू सांग ना आजीला, तू अभ्यास करत बसली होतीस म्हणून तुझं जागरण झालं, स्पष्टपणे सांग. तर आरोही म्हणते, पण मी तेच सांगतीये ना, मला अभ्यासाला बसायलाच 12-1 वाजतात आणि मग आणखीन उशीर होतच राहतो. तर यश म्हणतो, आरोही तू हे सगळं सांगण्यापेक्षा आजीला सांग ना की आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो. डॉक्टरांनी तुला काय सांगितलं ते सांग आजीला. तर आरोही म्हणते, हो आम्ही जाऊन आलो डॉक्टरांकडे, त्यांनी गोळ्या सुद्धा दिल्यात. ते म्हणाले की ॲसिडिटी झालीये, 2-4 दिवसात बरं होईल. तर आजी म्हणते, डॉक्टरांकडे जाऊन आलीस तर आधीच सांगायचं ना. केवढा आनंद झाला होता मला.
वाटलं पुन्हा घरात पाळणा हलतो की काय. तर संजना म्हणते, आई अहो काय तुमचं, एवढी नातवंड झाली तुम्हाला, पतवंड झाली, तरी तुमची हौस काही फिटत नाहीये. या वयात हिचं बाळंतपण करणं झेपणार आहे का तुम्हाला. आजी म्हणते, त्याची काळजी तू करू नकोस, आणखी 4-5 बाळंतपण करू शकते इतकी ताकद आहे माझ्यात. फक्त यश आणि आरोहीने मनावर घ्यायला हवं. अरुंधती तिचा क्लास घेत असते त्यावेळी ती विद्यार्थ्यांना एक गाणं म्हणून दाखवत असते. त्यावेळी तिथे एक व्यक्ती येतो आणि तो राग कोणता आहे तो सांगतो आणि म्हणतो, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का. आणि म्हणतो, मी मिहिर शर्मा, मी गाणं शिकण्यासाठी आलो होतो तुमच्याजवळ, मी ऑडिशनसुद्धा दिलं होतं ऑनलाईन. तर अरुंधती म्हणते ते सगळं आणि मध्येच हिंदीमध्ये बोलायला चालू करते. तर मिहिर म्हणतो, नाही तुम्ही मराठीतच बोला, मला कळतं मराठी, मतलब थोडा बहुत बोल भी लेता हूँ मैं, मला खूप आवडते मराठी भाषा. तर अरुंधती त्याला आतमध्ये बसायला सांगते. तर तो म्हणतो, सॉरी मला यायला उशीर झाला. तर अरुंधती म्हणते, ठीक आहे आज पहिला दिवस आहे, पण यानंतर उशीर झाला तर शिक्षा करेल. तर मिहिर म्हणतो, पढाई ना वो तो करूंगा ही मैं, वही करने आया हूँ. तर तेथे आलेली लहान मुले म्हणतात, अरे बुद्धू, शिक्षा मतलब पनिशमेंट. तर मिहिर म्हणतो, सॉरी मॅम वापस लेट नहीं होगा. आणि म्हणतो, मी तुम्हाला ताई म्हणालो तर तुम्हाला वाईट वाटेल का. अरुंधती म्हणते, म्हण ताई. तर अरुंधती विचारते, तू याआधी कधी गाणं शिकलायस का. तर मिहिर म्हणतो, मला गाता येत नाही पण खाता येतं. तर सगळे हसतात. तर मिहिर म्हणतो, म्हणजे मी तानसेन नहीं हूँ पर कानसेन जरूर हूँ, समझ में आता है. गा नहीं पाता पर खाना बना लेता हूँ मैं, शेफ हूँ मैं. अरुंधती म्हणते, अरे वा, आपल्या क्लासचा एक नियम आहे, मी सगळ्यांना गाणं शिकवते आणि त्यांना येणारी कला ते मला शिकवतात. तर मिहिर म्हणतो, ठीक आहे मी तुम्हाला जेवण करायला शिकवतो, चालेल का. तर बाकीचे विचारतात आणि आम्हाला. तर मिहिर म्हणतो, तुम्हाला सुद्धा. तर परत एकदा गाण्याच्या क्लासला सुरुवात होते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अनिरुद्ध सगळ्यांना म्हणत असतो, हे घर तरी माझ्या नावावर करा, नाहीतर तेवढे पैसे मला द्या. अरुंधती तुमची लेक आहे ना, मग तिला सांगा मला या घराच्या किमती एवढे पैसे द्यायला, नाहीतर कोर्टातच भेटू. तर मिहिर अरुंधतीला सांगत असतो, मुंबईमध्ये कुकिंग कॉन्टेस्ट होणार आहे, पण पार्टनरशिवाय तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, अरुंधती त्या कुकिंग कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकेल का. कमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.